नमस्कार। आज आषाढ शुक्ल त्रयोदशी शके 1944। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून शिवसेनेतून हकालपट्टी। गेल्या 24 तासात ठाण्यात 100 मिलीमीटर पावसाची नोंद। आणि अखिल भारतीय ए ग्रेड कबड्डी स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या महिला संघाला उपविजेतेपद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा। श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। सध्या शिवसेनेमध्ये जोरदार शहाचं राजकारण सुरू आहे। रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत। शिंदे हे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यावेळी सुरतला चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांच्याबरोबर रवींद्र फाटकच गेले होते। मात्र नंतर फाटक शिंदे कळपात गेले, त्यामुळे त्यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे। आता त्यांच्या जागी एकेकाळी महिला आघाडी समर्थपणे सांभाळणाऱ्या आनंद दिघे समर्थक अनिता बिर्जे यांची ठाणे पालघर महिला जिल्हा संपर्क संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंब्रा बाह्यवळण रस्तामार्गे जितेंद्र आव्हाड ठाण्यात येत असताना त्यांनी या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबद्दल नाराजी व्यक्त केली। गेले काही दिवस पावसानेही चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा उडाली आहे। त्याचाच अनुभव आमदार जितेंद्र आव्हाड यांना आला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातील पहिल्या बैठकीत रस्त्यांबाबत सूचना दिल्या होत्या, पण त्याकडे फारसं लक्ष दिल्याचं दिसत नाही। मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावरून येताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या रस्त्याची पाहणी केली। या रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडल्याचं त्यांना दिसलं। एका ठिकाणी तर रस्त्याच्या सळ्याही बाहेर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा एखादा अपघात होण्याची भीती आव्हाड यांनी व्यक्त केली। ठाण्यामध्ये गेले काही दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली असून गेल्या 24 तासात जवळपास 100 मिलीमीटर पाऊस झाला आहे। सततच्या पावसामुळे हवेत सुखद असा गारवा अनुभवायला मिळतोय। पावसामुळे पाणी टंचाईची भीती जवळपास गायब झाली आहे। राज्यभरातही पावसानं हजेरी लावली आहे। जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसानं चांगली हजेरी लावली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापही पाऊस कमीच आहे। ठाण्यामध्ये आत्तापर्यंत 988 मिलीमीटर पाऊस झाला आहे। गेल्या वर्षी तो याच काळात 1272 मिलीमीटर इतका होता, म्हणजे जवळपास 284 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे। बंगलोर येथे झालेल्या अखिल भारतीय ए ग्रेड कबड्डी स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या महिला संघाने पहिल्या सामन्यापासूनच विक्रमी खेळी करत
उपविजेतेपद पटकावलं। या विजयी महिला टीमचं महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी अभिनंदन केलं। अखिल भारतीय ए ग्रेड कबड्डी स्पर्धा बेंगलोर इथे झाली। या स्पर्धेत भारतातील व्यावसायिक गटांनी सहभाग घेतला होता। यामध्ये ठाणे महापालिकेच्या महिला कबड्डी संघानंही सहभाग घेतला होता। महापालिकेच्या महिला संघानं पहिल्या 3 सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली। अंतिम सामना दक्षिण मध्य रेल्वे संघाशी झाला। अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ठाणे महापालिकेच्या महिला संघानं उपविजेतेपद पटकावलं, तर संघाची कर्णधार कोमल देवकर हिनं उत्कृष्ट चढाईपटू हा किताब पटकावला। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं महापालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आवाहन केलंय। हर घर झेंडा अमृत अभियानांतर्गत शहरात 4 लाख ध्वज लावण्याचं नियोजन आहे। 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वयंस्फूर्तीनं ध्वजसंहितेचं पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या। हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना ठाणे महापालिकेच्या वतीनं मुख्यालय आणि प्रभाग समिती स्तरावर लवकरच राष्ट्रध्वज सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। नागरिकांनी ते विकत घेऊन आपल्या घरावर लावावेत असं आवाहन करण्यात आले। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यामध्ये 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयातून प्रयत्न करावेत। संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण, महापालिका, नगर परिषद क्षेत्रामध्ये सुमारे 17 लाख ध्वजांची आवश्यकता भासणार असून त्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी दिल्या। देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकांच्या घरावर शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीनं उभारणी करण्यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि नगरपालिका क्षेत्रात सुमारे 3,92,478 इतकी घर संस्था आहेत। त्यासाठी तेवढ्याच संख्येनं ध्वजांची आवश्यकता असून 6 महापालिका क्षेत्रात सुमारे 13 लाख ध्वजांची आवश्यकता आहे। असं जिल्ह्यात एकूण 17 लाख ध्वज उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी ध्वजाची खरेदी तातडीनं करावी असं निर्देश दांगडे यांनी दिलेत। विविध शाळा, महाविद्यालय, छात्रसेना, सेवा योजना, युवा मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यामधून प्रत्येकी 200 घरांना किमान एक याप्रमाणे तिरंगा स्वयंसेवक नेमण्यात यावा
असं आवाहन दांगडे यांनी केले। माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, पुस्तकांची आणि शिक्षणाची कास धरा, चांगले पहा, चांगले वाचा, चर्चा करा, कितीही आव्हानं आली तरीही शिक्षणाची कास सोडू नका। ग्रंथांसारख्या गुरु नाही तसा ग्रंथासारखा मित्रही नाही, असे मौलिक मार्गदर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी समता विचार प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या 30व्या एकलव्य गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं। भारतीय संविधान हे जगातील श्रेष्ठ संविधानापैकी एक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल जवळीक आहे। भारतीय समाजाचा खरा इतिहास जाणून घ्या, आपल्या हक्कांबरोबरच आपलं कर्तव्य जाणून घ्या, यश तुमचीच वाट पाहत आहे, असं चिन्मयी सुमित यांनी सांगितलं। राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भीमराव जाधव मुलांशी संवाद साधताना म्हणाले, जगात जेवढी महान लोक झाली ती विषम परिस्थितीतून घडलेली आहेत, त्यामुळे परिस्थितीला न घाबरता तोंड द्यायची ताकद निर्माण करा। स्वतःच्या बिकट परिस्थितीतून मिळवलेल्या प्रगतीबद्दल सांगत ते म्हणाले, आयुष्यात संकट येणारच, पण न डगमगता यशाची कास धरत पुढे जा, असं त्यांनी सांगितलं। समता विचार प्रसारक संस्था गेली 30 वर्ष सातत्यानं ठाण्यातील कठीण आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला तोंड देत 10वीत यश मिळवणाऱ्या एकलव्य विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्रक आणि रोख पुरस्कार देते। या पुरस्काराचं हे 31वं वर्ष आहे। यावर्षी ठाणे महापालिकेच्या मानपाडा, सावरकर नगर, ढोकाळी, किसन नगर, धर्मवीर नगर, बाळकुम, कोबरी, कळवा, येऊर येथील माध्यमिक शाळातील 332 जणांची निवड करण्यात आली होती। त्यामध्ये 14 विद्यार्थी 80% जास्त गुण मिळवणारे तर 182 विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आहेत। कार्यक्रमात 222 विद्यार्थ्यांनी सत्कार स्वीकारला। वंचितांच्या रंगमंचावर गाजलेल्या 2 नाटिका यावेळी सादर करण्यात आल्या। आपण देशसेवा करणाऱ्या सैनिकासाठी काहीतरी देणं लागतो या निखळ भावनेतून प्रेरित होऊन ठाण्यातील 78 वर्ष वयाच्या सुनीता दाते यांनी निवृत्तीनंतरच्या बचतीमधील 5 लाख रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिले आहेत। दाते यांनी नुकतेच या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे। दाते यांच्या या दातृत्वाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले। नागरिकांनी सैनिकांप्रती कृतज्ञता दाखवून सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून शिवसेनेतून हकालपट्टी। गेल्या 24 तासात ठाण्यात 100 मिलीमीटर पावसाची नोंद आणि
अखिल भारतीय ए ग्रेड कबड्डी स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या महिला संघाला उपविजेतेपद। या होत्या ठाणे वार्ता। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।